नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, जर आता उरलेल्या 20 दिवसांमध्ये सिलेबस कसा कव्हर करू हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, तर तो प्रश्न आता तुमचा पुढच्या 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होणार आहे. कारण टीम आयुर्वेद मराठीने प्रत्येक सब्जेक्टसाठी उरलेल्या 20 दिवसांमध्ये पर्टिक्युलर सब्जेक्ट कसा कव्हर करायचा यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे मी या लेक्चरमध्ये देणार आहे क्रिया शरीर पेपर 1 आणि 2 उरलेल्या 20 दिवसांमध्ये कसं करायचं. जो मी लास्ट व्हिडिओ बनवलेला होता की 12 तास आपण अभ्यास कसा करू शकतो दिवसांचा, त्याच्यामध्ये मी प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला सेशन दिलेले होते आणि जो प्रत्येक सब्जेक्टचा आता आपला शेड्यूल येतोय त्या सेशन नुसारच असणार आहे. क्रिया शरीर फक्त 2च तास अभ्यास करायचा दिवसाचा आणि पूर्ण सिलेबस कव्हर करायचा. याच प्रकारे असतील. एनाटॉमी सकाळी तुमचं 6:15 ते 9:30 या स्लॉट मध्येच करायचा. त्यामधलाच शेड्यूल तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मिळून जाणार आहे. सध्या चालू करूया क्रिया शरीर 20 दिवसांमध्ये कशा प्रकारे कव्हर करायचं आहे. क्रिया शरीर याच्यामधलं आपल्याला सगळ्यात पहिले डेली टार्गेट्स, जे की दररोज वाचायचे म्हणजे वाचायचे ते काय आहेत. जेव्हा आपण क्रिया शरीरचा 2 तास आपण जे 10:15 वाजता अभ्यासाला बसणार आहोत क्रिया शरीरच्या, त्या 10:15 वाजता आपल्याला सगळ्यात पहिले काय वाचायचं सर, आपल्याला श्लोक पाठ करायचे. कोणते सर? सार्था, क्षय आणि वृद्धी. मग ते सर्व धातूंची त्याचबरोबर दोषांची क्षय वृद्धी डेली रीड करायची आहे. यामध्येही मित्रांनो सार्था सर्वात महत्वाचे सांगतो. पहिले जे 4 धातू आहेत मित्रांनो, रस, रक्त, मांस आणि मेद, या 4 धातूंची सार्था खूप जास्त इम्पॉर्टंट असते. त्यामध्ये ही मेद सार्था जी आहे ती अति 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 इम्पॉर्टंट असते. लक्षात ठेवा. या 4 ची तर एकदम परफेक्टच करून ठेवा. त्यात मेद सार्था एकदम चांगली करून ठेवा. ठीक आहे. जाऊया पुढे. हे काय होतं, डेली टार्गेट्स आपले एवढं तर वाचायचंच. त्याच्यानंतर मॉडर्नचे IMP हेडिंग तुम्ही रीड करायच्या, जे की तुम्ही आज अभ्यास केलाय उद्या त्याचे हेडिंग रीड करणार. अशा प्रकारे डे 1 काय करणार सर, पहिल्या दिवशी आपल्याला करायचं आहे शारीर चॅप्टर. एकदम सोपा आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेद, एकदम सोपा चॅप्टर. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रिया शरीर, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. 10-10 मिनिटांमध्ये चॅप्टर संपून टाका. त्यानंतर त्रिदोष एक छोटासा चॅप्टर आहे. तुम्हाला वात पित्त कफ करू काय नाही, फक्त त्रिदोष नावाचा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जे इंट्रोडक्टरी सगळे पॉइंट आहेत, त्रिदोष, पंचमहाभूत संबंध, या प्रकारचे पॉइंट्स तिथे कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर धातू चॅप्टर म्हणजे दोष, धातू, मलामुलम, ही शरीरम, अशा प्रकारचे सिद्धांत तुम्हाला इथे कव्हर करायचे आहेत. त्यानंतर मॉडर्नचा टॉपिक तुम्हाला स्टार्ट करायचा आहे होमिओस्टॅसिस तुम्हाला करायचं आहे. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आपलं एकदम चांगलं आलं पाहिजे विथ एक्झाम्पल. ठीक आहे. हे झालं तुमचं डे 1चं. डे 1 एवढं करणार, काहीतरी अवघड आहे का? नाहीये. डे 2 वात दोष कंप्लीट करायचा. कंप्लीट वात दोष वाचून घ्यायचा. मग वात दोषाचे गुण, सामान्य स्थान, त्याचे प्रकार, कार्य, सामान्य कार्य, प्रकारांचे कार्य, प्रकारामध्ये त्याचे स्थान माहित असले पाहिजे, त्याचे गुण माहित असले पाहिजे आणि त्याचं कार्य माहित असलं पाहिजे. आणि महत्वाचं क्षयवृद्धी, एवढ्या गोष्टी माहीतच असल्या पाहिजे तिन्ही दोषांच्या. ते करायला घ्यायचं. वात दोष, रस आणि रक्त 2 धातू करून घ्यायचे. काय केलं आयुर्वेद पाठचं, फक्त एक दोष केला आणि 2 धातू, रस रक्त धातू. मग या रस रक्ताचा पूर्ण पॅटर्न आपण करायचा धातूंचा, वितेची क्षय वृद्धी सार्था सगळं काही वाचून घ्यायचं. आणि शेवटी होमिओस्टॅसिस आपला चॅप्टर चालू आहे, तोच पुढे कंटिन्यू करायचा. जे कोर्स मध्ये आहेत क्रियाचा त्यांनी लेक्चर बघून घ्यायचे फास्ट मध्ये. डे 3 पित्त दोष आपल्याला करायचा आहे आणि पुढचे 2 धातू. पहिल्यामध्ये वाद केला तो रिवाइज करणार दुसऱ्या दिवशी, आणि रिवाइज केल्यानंतर पुढचा कोणता दोष घेतला आपण, पित्त दोष. त्याच्यानंतर मांस आणि मेद करायचा. पण याच्या आधी पहिले 2 धातू रिवाइज करायचे, नंतर हा पॅटर्न वाचायचा. आणि जो आपला चॅप्टर चालू आहे होमिओस्टॅसिस, त्याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी नवीन चॅप्टर चालू केला, हिमोपोएटिक सिस्टम सगळ्यात मोठा चॅप्टर आहे, व्यवस्थित करून घ्या. डे 4 तिसरा दोष. पहिले वात पित्त काय केला, वात पित्त रिवाइज केला आणि कफ दोष घेतला. कफ दोष घेतल्यानंतर आपण धातूंमध्ये काय करतोय, पुढचे 2 धातू घ्यायचे, मागचे 2 रिवाइज करायचे आणि पुढचं अस्थि आणि मज्जा घ्यायचा. आणि जे हिमोपोएटिक सिस्टम चालू आहे ते चालू ठेवायची. 5व्या दिवशी दोष वृद्धी, जेवढे काय आपण 3 दोष पाहिले त्या तिन्ही दोषांचे क्षय वृद्धीचे श्लोक याच दिवशी पाठ करून टाकायचे. काही ठेवायचे नाही. विथ त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा. दोष वृद्धी क्षय करा म्हणले पूर्व वृद्धी क्षयचा श्लोक पाठ करतात. वृद्धी श्लोकचा क्षय पाठ करायचा आहे.
क्षय आणि वृद्धीचा श्लोक पाठ करायचा, परंतु त्याची कारणे आपल्याला मराठीमध्ये माहित असली पाहिजे, की एखाद्या दोषाची वृद्धी का होते आणि वृद्धी झाली तर ती कमी कशी करायची हे सुद्धा लिहायचं आपल्याला. वातदोष वृद्धी लिहायची, पण वृद्धी होण्याची कारण काय काय आहेत आणि वृद्धी झाली तर मग उपचार काय करणार आपण, त्याला बस्ती देणार किंवा मग अभ्यंग देणार, हे काय झाले त्याचे उपाय झाले. क्षय वृद्धी म्हणजे फक्त क्षय आणि वृद्धीत नाही, त्याची कारणे सुद्धा हे डोक्यामध्ये टाकून द्या. शुक्र आणि ओज पुढचे धातू करायचे, शुक्र आणि ओज हे दोन धातू करायचे. ओज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुम्हाला मोस्ट रिपीटेड क्वेश्चनचा व्हिडिओ देण्याचं प्रॉमिस मी केलेलं आहे प्रत्येक सब्जेक्टचं, आणि ते या लेक्चरच्या जो काही आता शेड्यूल आहे याची सिरीज संपली की उद्या किंवा परवापासून तोही चालू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे आतापर्यंत 2015 पासून कोणते क्वेश्चन मोस्ट रिपीटेड आहेत, कोणत्या सारखं सारखं येत आहे, यावरती तुम्हाला ते पूर्ण लिस्ट आम्ही देणार आहोत. इम्युनिटी चॅप्टर इथे करायचा आहे. मोबायोटिकला 2 दिवस दिले. इम्युनिटी काय, याचं क्लासिफिकेशन व्यवस्थित करायचं, सेल मेडिएट इम्युनिटी करून घ्यायची व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर अँटीबॉडीज वगैरे. इम्युनिटीचं क्लासिफिकेशन सर्वात जास्त महत्वाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 6व्या दिवशी घेतला आपण क्रियाकाल. क्रियाकाल मध्ये साहीला साही क्रियाकाल, जे 6 अवस्था आहेत त्या व्यवस्थित करायच्या. महत्वाच्या चय अवस्था अति इम्पॉर्टंट करायची, आणि ह्या सगळ्या अवस्थामधल्या पहिल्या ज्या 3 अवस्था आहे, चय प्रकोप प्रसर, याच्यामध्ये काय करायचंय, वात पित्त कफ या तिन्हीची लक्षणे आपल्याला माहित असली पाहिजे. इम्युनिटी चॅप्टर आपला चालू आहे, आणि आश्रय आश्रय भाव एकदा चॅप्टर रीड करून घ्या, सोपा आहे, काही वेळ नाही लागणार. 7वा दिवस प्रकृती, एलेक्यू होतं प्रकृतीवरती, त्याच्यामुळे प्रकृती व्यवस्थितच करायचं आहे. उपधातू जे आहेत, लिमिटेड उपधातू दिलेले आहेत आपल्याला, तेवढेच व्यवस्थित रीड करून घ्यायचे आहेत. संज्ञा अर्थ, रेस्पिरेटरी सिस्टम व्यवस्थित करून घ्यायचंय. रेस्पिरेटरी सिस्टम चालू करायचंय, मोठा आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेस, मेकॅनिझम रेस्पिरेशन वरती खूप जास्त भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर डे 8 प्रकृती, आहार, उपधातू. प्रकृती केलंय ते रिवाइज करणार, त्याच्यामध्ये ऍडिशनल काय करणार, आहार. आहारामध्ये सर्वात महत्वाचं आहार परिणाम भाव आणि आहार वर्गीकरण, याच्यावरती मोस्ट फोकस तुमचा असणार आहे. आणि त्याच्यानंतर उपधातू वर जे वाचले ते रिवाइज करायचे, एखादा राहिला असेल तर इथे कंप्लीट करायचा. रेस्पिरेटरी सिस्टम जे आपण चालू केलेलं होतं कालचं, रिवाइज करून पुढचे पॉईंट्स आज त्याच्यामध्ये कव्हर करायचे. रेस्पिरेटरी सिस्टम महत्वाचा, एलक्यू विचारला जातो. डे 9 आहार, अग्नी आणि मल या तिन्हीपैकी. ठीक आहे. आहार वर मी तुम्हाला म्हणलं आहार परिणाम भाव आणि आहाराचं वर्गीकरण, त्याच्यामध्ये ते रिवाइज करणार. अग्नीचे प्रकार रीड करायचे, आणि मल जे आहेत तिन्ही पुरुष, स्वेद आणि मूत्र हे तिन्ही मल रीड करायला घ्यायचे. आणि नवीन चॅप्टर कोणता चालू केला, जीआयटी. 10वं जीआयटी चालूच आहे. त्याच्यानंतर आहार, पाक आणि इंद्रिय. जीआयटी मध्ये पूर्ण तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट याचं डायजेशन माहित असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कंपोजिशन ऑफ द सलायवा, कंपोजिशन ऑफ द पॅन्क्रियाटिक ज्यूस, कंपोजिशन ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस हे क्वेश्चन तुम्हाला माहित असले पाहिजे. तर त्याच्यानंतर आणखी डायजेशन इन स्टमक, डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन हे सुद्धा माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहार, पाक आणि इंद्रिय. आहार पाक मध्ये 3 अवस्था पाक जे आहेत ते खूप जास्त महत्वाचं. ठीक आहे. अवस्था पाक व्यवस्थित रीड करून घ्यायचा. इंद्रिय. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम चालू करायची मॉडर्नची. नर्वस सिस्टम मध्ये क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम एकदम व्यवस्थित करायचं. सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक रीड करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॅनियल नर्वचे जे आहेत, तुम्हाला पूर्ण 12 ज्या क्रॅनियल आहेत त्या पूर्ण पाठ असल्या पाहिजे, त्याच्या फंक्शन सहित, नावासहित. मनावर एलक्यू सुद्धा येतो, विचारला गेलेला आहे. आत्म्यावर सुद्धा येतो. निद्रा आणि स्वप्न याचे प्रकार आपल्याला माहित असले पाहिजे. डे 12 नर्वस सिस्टम जी चालू केली तीची ते चालू राहणार आहे. त्याच्यानंतर जे हे टॉपिक्स आपण क्लिअर केलेले आहेत, कोणकोणते, इम्युनिटी, रेस्पिरेटरी सिस्टम, होमिओस्टॅसिस, आणि त्याच्यानंतर हिमोपोएटिक, जीआयटी, एवढे आपण आतापर्यंत रीड केलेत. कितव्या, 12व्या दिवशीपर्यंतच. आता हे 12व्या दिवशी फक्त एवढे रिवाइज करायचे, प्रॉपर ओव्हरलुकिंग करायची, प्रॉपर रिव्हिजन द्यायचे, वरवर नाही, इथे प्रॉपर रिव्हिजन तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आपण चालू केला 13व्या दिवशी, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमची कार्डियक सायकल व्यवस्थित करून घेतली, हार्ट साऊंड व्यवस्थित करून घेतले, वात पित्त जे आहेत, आणि त्याचबरोबर ओज. वात पित्त 2 दोष आणि ओज हे रॅपिड रिव्हिजन करायचंय. रॅपिड रिव्हिजन दिलं, परंतु प्रॉपर इथे रिव्हिजन करा, कारण इथे तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे तेवढाच करायचं आहे. इथे प्रॉपर रिवाइज का बरं, वात पित्त कफ किती महत्वाचं माहिती आहे, त्याच्यामुळे वात पित्त कफ घेतला. आणि ओज सर्वात जास्त एलक्यू त्याच्यावरती रिपीटेड झालेला आहे तो ओज. डे 14 याच्यामध्ये तुम्हाला मसल फिजिओलॉजी करायची. 3 तर मसल आहेत, तिन्ही मसलचं डिफरन्शिएशन व्यवस्थित करायचं आहे. तेवढं केलं की झालं मसल फिजिओलॉजी. ऍडिपोज टिश्यू करायचं आहे, याच्यामध्ये फॅट व्यवस्थित करणार. त्याच्यानंतर रॅपिड रिव्हिजन कसंच करणार, जो उरलेला दिवस आहे कफ. त्याच्यानंतर प्रकृती तुम्ही रीड करणार, जी की आपण आधी केलेली रिव्हिजन आहे. उपधातू मल, जे की आपण आधीच केलेले आहेत, रिव्हिजन चालू झाले. रिव्हिजन सुद्धा चालू केलेला आहे आपण. जसं नवीन टॉपिक पण घेतोय, मागची रिवाइज पण आपण करत आहोत, जेणेकरून पेपर पर्यंत जाईपर्यंत आपल्या सबकॉन्शियस ब्रेन पर्यंत सगळी काही इन्फॉर्मेशन सेव्ह होईल. डे 15
याच्यामध्ये रिप्रोडक्शन चॅप्टर घ्यायचा. रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं मेन्स्ट्रुअल सायकल, oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस. ठीक आहे. त्याच्यामध्ये ओव्ह्युलेटरी जो डे आहे मेन्स्ट्रुअल सायकलचा, ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि छोटे-छोटे जे पॉइंट्स आहेत जसे की सेमिनिफेरस ट्यूब्युलचं फंक्शन काय आहे, असे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. महत्त्वाचे 3च आहेत: मेन्स्ट्रुअल सायकल, oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस. त्यानंतर आहार, अग्नी, आहार, पाक, आश्रय, आश्रय याचं काय केलं, रिव्हिजन केलेला आहे. आपण पहिले केले ते चॅप्टर, पण रॅपिड रिव्हिजन इथे आपल्याला करायचं आहे. डे 16 चालू केला. डे 16 मध्ये नवीन चॅप्टर घेतला एक्सक्रिशन. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं युरिन फॉर्मेशन आपल्याला करायचं आहे आणि जे की बाल अवस्थेत लिहिता येतील असे क्वेश्चन येऊ शकतात, फंक्शन ऑफ किडनी वगैरे, ते तर आपल्याला आलेच पाहिजे. एक्सक्रिशन मध्ये युरिन फॉर्मेशन सर्वात महत्त्वाचं. आयुर्वेद आणि मॉडर्न दोन्हीनुसार आपल्याला मूत्र फॉर्मेशन यायला पाहिजे. मूत्र या मलामध्ये तुम्हाला मूत्र निर्मिती सापडेल आणि इथे युरिन फॉर्मेशन मध्ये हे सापडेल. युरिन फॉर्मेशनच्या 3 स्टेज महत्त्वाच्या. क्रियाकाल रिवाइज करतोय आपण, जो की आपण तिकडे केलेला होता पहिले. मन, निद्रा, स्वप्न, आत्मा, रिव्हिजन चालू आहे. त्यानंतर पुढे डे 17 17व्या दिवशी तुम्हाला इस्क्रिशन हाच चॅप्टर कंटिन्यू ठेवायचा आहे किंवा मागचेही रिवाइज करू शकता. रस, रक्त, मांस हे 3 जे धातू आहेत ते रिवाइज करायचे. आपण शैवरती तर डेली वाटतोय, सार्था तर डेली वाचतोय, परंतु बाकी ते सोडून जे पॉइंट्स आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. 18व्या दिवशी स्पेशल सेन्सेस याला थोडासा वेळ द्यायचा आहे. चॅट जीपीटीवरून काढा, गुगलवरून काढा, कुठे नाही याचे फ्लो चार्ट्स असतील ते रट्टा मारा आणि लक्षात राहू द्या. स्लीप आणि ड्रीम्स. स्लीप तुम्हाला रॅपिड आय मुवमेंट, नॉन रॅपिड आय मुवमेंट लक्षात ठेवायचे आणि ड्रीम्स. त्याच्यानंतर मेध, अस्थि, मज्जा, शुक्र जे उरलेले 4 धातू होते तेही इथे रिवाइज केले. आपण धातू सार्था तर पहिलेच करतो ना शैवरती, त्याच्यामुळे याच्यामध्ये कमी कंटेंट उरतं आणि लवकर लवकर व्हायला लागतं आणि एक्झामला 5 दिवस राहिलेत म्हणलं तुम्हाला लवकर गोष्टी स्पीड सुद्धा वाढलेला असतो. 19वा दिवस इथून आता. आज किती तारीख आहे? 1 तारीख. 19व्या दिवशी बघा काय येतं तुम्हाला तर आता. 19व्या दिवशी कंप्लीट रिव्हिजन तुमचं झालं पाहिजे पेपर 2चं आणि 20व्या दिवशी कंप्लीट रिव्हिजन झालं पाहिजे पेपर 1चं. जे काही आतापर्यंत आपण केलंय सर्व काही रिवाइज झालं पाहिजे. कितीपर्यंत? डे 20 पर्यंत. म्हणजे तुम्ही 20 किंवा 21 तारखेपर्यंत पूर्ण क्रिया शरीर ओके टाटा बाय बाय करताय विथ रिव्हिजन. असा होता मी दिलेला तुम्हाला पूर्ण क्रिया शरीरचा 20 दिवसामध्ये संपवायचा प्लॅन. आता तुमच्याकडे उरतं 21 तारीख, 22 तारीख. याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही संहिताचा अभ्यास करणार. चरक संहिता 1 दिवस, अष्टांग हृदय 1 दिवस, म्हणजे तुम्ही डायरेक्टली पेपर देऊ शकाल. आणि पेपरच्या दिवशी तुम्हाला दोन्ही रिवाइज करायचं आहे, कारण 2 वाजता पेपर आहे. त्याच्यामुळे प्रॉपर हा प्लॅन फॉलो करा. तुम्हाला 100% या प्लॅनमुळे खूप जास्त फायदा होईल. रँडमली स्टडी केला तर तुमचा होणार नाही. जर आम्ही दिलेली प्रॉपर प्लॅन तुम्ही फॉलो करताय, तुमचा सिलेबस खूप इझिली होऊन जाईल. थोडंसं आमच्यावरती ट्रस्ट करा, थोडंसं स्वतःवरती ट्रस्ट करा. थोडंसं अभ्यासाची तुम्ही दिलाय तो होत नाहीये. पर्टिक्युलर मी पहिलेच शेड्यूल बनवून दिलाय, की किती तास अभ्यास करायचा तेवढ्यामध्ये बसल. अशाच प्रकारे आम्ही शेड्यूल बनवलेलं आहे. पहिला दिवस अवघड जाईल, दुसऱ्या दिवशी अवघड जाईल, तिसऱ्या दिवशीपासून तुम्हाला ग्रिप यायला लागेल आणि एक्झामपर्यंत तुम्हाला ती स्पीड गेन होऊन जाईल. आणि शेड्यूल पण आपण एकदम फ्री माइंड राहील, रेस्ट सहित बनवलेला आहे. अभ्यास, पुन्हा त्याच्यानंतर थकवा आल्यानंतर रेस्ट, दुपारी 2-2.5 तास झोप, एकदम चांगला शेड्यूल आहे. त्या शेड्यूलने करा, तुमची एक्झाम पर्यंत एकदम चांगली प्रिपरेशन होऊन जाईल. आणि जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत त्यासाठी कमेंट करा. लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे. लाईक बटनवर क्लिक करा, हाईप बटनवरती क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जुने जे काही लेक्चर झाले त्याच्या लिंक्स आहेत. इंस्टाग्रामवरती फॉलो करा. रिसेंट अपडेटसाठी पुढे काही लागत असेल लेक्चरमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा लेक्चरचा हा पूर्ण टाइम टेबल कसा वाटला ह्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी आम्ही आणखी जास्त ऊर्जेने तुमच्यापर्यंत येऊ शकतो. पेपरच्या शेवटच्या दिवशीपर्यंत टीम आयुर्वेद मराठी तुमच्या सोबतच असणार आहे. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.